कांदा पोहे, उपमा याशिवाय सुद्धा आपल्याकडे नाश्त्याचे भरपूर प्रकार उपलब्ध असतात, पर्याय असतात. पण आपल्याकडे काय तयारी आहे किंवा घरात आपल्याकडे काय साहित्य आहे त्यावर आपण तयारी काय केली आहे त्यावर आपला नाश्ता ठरत असतो. तर आज आपण इथे मेथी आणि एक वाटी उरलेल्या भातापासून नाश्ता बनवत आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात मी आलं, लसूण, मिरची, थोडंसं मीठ आणि जिरे टाकून वाटून घेतलं आहे. एक जुडी मेथी स्वच्छ करून धुवून ठेवली आहे. एक वाटी भात उरलेला आहे, तो वापरून आपण आज नाश्ता बनवत आहोत. मेथी कोवळी आहे, खूप देठं घेतलेली नाही तर पानं जास्त घेतलेली आहेत. ती आपण अशी बारीक कापून घ्यायची आहे. या दिवसात मेथी कमी येत असली तरीसुद्धा नेहमीपेक्षा सुद्धा मेथीला या दिवसात खूप छान चव असते. तर उन्हाळा चालू होण्याआधी मेथी मिळते तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही पण एकदा जरूर बनवा. थोडी कोथिंबीरसुद्धा मी धुवून ठेवली होती, तीसुद्धा आपण बारीक कापून घ्यायची आहे. आणि कापून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. एक वाटी उरलेला भात मी घेतलेला आहे. तुमचा सकाळचा भात संध्याकाळीसुद्धा चालेल किंवा रात्रीचा भात असेल तोसुद्धा चालेल. तर एक वाटी माझ्याकडे उरलेला भात आहे, त्यापासून आपण ही रेसिपी बनवत आहोत. मेथी आणि कोथिंबीर एका भांड्यात काढून घेतले. यामध्ये आता आपण 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहोत. सुरुवातीला एवढंच पीठ टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे. गरज पडली तर आपण परत थोडंसं वापरायचं आहे, कारण आपण इथे शक्यतो पाण्याचा वापर नाही करणार आहोत, कारण मेथीमध्ये मीठ टाकल्यानंतर त्यालासुद्धा पाणी सुटणार आहे. आपण वाटून घेतलेलं हिरवं वाटण आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची, मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकलेले मेथीमध्येच आपण हे सगळं छान पाणी न टाकता सुकी पिठं, मेथी आणि मसाले छान हाताने असं चुरून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण आपल्याकडे जो 1 वाटी भात आहे तो मिक्स करायचा आहे. 1 चमचा पांढरे तीळ मी टाकायचे विसरले, ते तीळ मी याच्यामध्ये टाकून घेतले आहेत. आता आपण यामध्ये 1 वाटी भात आहे उरलेला तो टाकायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. भात, मेथी आणि पिठं हे सगळं अगदी छान चुरून आपण असं याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. गरज पडली तरच एखाद दुसरा चमचा पाण्याचा हात लावायचा आहे, नाहीतर असंच पीठ भिजवून घ्यायचं आहे. मला उलट थोडंसं पीठ ओलसर वाटते, त्यामुळे 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ एवढं टाकून मी पीठ एकसारखं करून घेतलं आहे. हाताचं पीठ काढण्यासाठी 2 चमचे पाण्याचा वापर केला आणि पुन्हा 1 चमचा तेल टाकून हे पीठ एकसारखं करून घेतलं आणि अगदी 10-1 मिनिट आपण हे पीठ भिजवून ठेवायचं आहे. खूप जास्त वेळ पीठ भिजवायचं नाही. याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीचं पीठ कधीही आपण जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही, नाहीतर आपली रेसिपी चांगली होत नाही. 5 मिनिटानंतर हाताला थोडंसं तेल लावून एक छोटी गोळी मी काढून घेतली आहे आणि चॉपिंग बोर्डवर किंवा पोळपाटावर तुम्ही अशी याची लांब असा रोल करून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही गोल गोळे किंवा टिकी करतो आपण छोट्या छोट्या तशासुद्धा करून घेऊ शकता, पण असे छान उकडले जातात आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात. तर अशा पद्धतीने मी याचे रोल करून घेते आहे. हाताला तेल लावून सगळ्या पिठाचे मी रोल करून घेते आहे. एक मोठा रोल करून तुम्ही सुरीने याचे 2 भाग केले तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने एक मोठा रोल करून त्याला सुरीने कापून घेतले तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने मी सगळ्या पिठाचे ह्याचे रोल करून घेतलेले आहेत. गॅसवर मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे. आपण करून घेतलेले रोल आहेत ते एका कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेतलं आणि सगळे रोल याच्यामध्ये ठेवलेले आहेत. वाफ जाऊ नये म्हणून याच्यावर मी वजन ठेवलेलं आहे. 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ शिजलं पाहिजे. आपण हाताने चेक करायचं आहे, हाताला चिकटत नाही म्हणजे हे छान शिजलं आहे. आता आपण हे काढून घ्यायचं आहे आणि एका ताटात आपण हे उलटं करून घ्यायचं आहे. लगेच आपण मोदक वगैरे कसं लगेच काढून घेतो बाजूला चिकटू नये म्हणून, तसंच हे आपण ताटात काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे. आणि आता आपण याचे सुरीने असे छोटे छोटे ह्याचे तुकडे करून छोटे भाग करून घ्यायचे आहेत.
आणि या पद्धतीने हाताने एकसारखे करून घ्यायचे आहेत. तेलाचा कमी वापर. आपण हे फक्त याला आता आपण फोडणी घालणार आहोत. आपल्या आवडीचे मसाले टाकून तुम्ही ह्याला फोडणी घालू शकता. याच्यामध्ये भाज्या मिक्स करू शकता फोडणीमध्ये. तर मी सगळ्या रोलचे, वाफवलेल्या रोलचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. याला आता आपण फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आहे. मोहरी, जिरं, तीळ टाकून घेतले आहेत. पुन्हा 1 चमचा कढीपत्त्याची पानं तोडून टाकली आहेत. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये कांदा उभे काप करून, टोमॅटो उभे काप करून सुद्धा टाकू शकता. मी फक्त मोहरी, जिरं, तीळ आणि कढीपत्ता टाकून आपला हा नाश्ता ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही मॅगी मसाला टाकू शकता, काश्मीरी मिरची पावडर टाकू शकता. आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकून हा नाश्ता आपण या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे. आपण पिठामध्येच हिरव्या मिरचीचं वाटण घातल्यामुळे ह्याला खूप छान चव लागते. वरून फक्त मी चाट मसाला आणि कोथिंबीर टाकली आहे आणि आपला नाश्ता तयार झालेला आहे. आपण डिशमध्ये काढून घेऊ. तुम्ही सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असं सुद्धा खाऊ शकता. सगळं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व फोडणी सर्व नाश्त्याला आपल्याला छान लागली पाहिजे. अगदी 2 मिनिटं मी झाकण ठेवून वाफ काढली आहे. आपण वाफवूनच घेतलेला आहे नाश्ता आपला, तरीसुद्धा सर्व मसाले छान मिक्स होण्यासाठी 2 मिनिट वाफ काढली. आपण आता डिशमध्ये काढून घेऊया. मी चटणीसोबत सर्व केला आहे. तुम्ही दहीसोबत, सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. जरूर एकदा असा नाश्ता करून पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.